तर सीएसएमटी परिसरामधील वाहतूक मार्गामध्ये आता बदल करण्यात आलेले आहेत। मराठा आंदोलकांची गर्दी झाल्यामुळे मार्गामध्ये बदल करण्यात आलेले आहेत। मुंबई सीएसएमटी आणि पालिकेकडे येणारे सर्व मार्ग आज बंद राहणार आहेत। अनेक भागात वाहतूक पोलिसांची वाढीव कुमक तैनात करण्यात आलेली आहे। आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, पायधुनी आणि वडाळा परिसरामध्ये वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत। मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणामध्ये सीएसएमटी स्थानकाबाहेर आणि मंत्रालयाच्या बाहेर जमत असतात। त्या ठिकाणी मोठी गर्दी होत असते आणि या अनुषंगाने मोठी वाहतूक कोंडी सुद्धा होत असते आणि त्यामुळेच वाहतुकीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मराठा आंदोलकांची गर्दी पाहता हा निर्णय घेतला गेलेला आहे। मुंबई सीएसएमटी पालिकेकडे येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आलेले आहेत। अनेक भागात वाहतूक पोलिसांची कुमक वाढवण्यात आलेली आहे। अक्षय, माझे सहकारी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत। अक्षय, सीएसएमटी परिसरातल्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत। आता कुठल्या मार्गाने ही वाहतूक वळवण्यात आली आहे? आपण बघतोय काल रविवार होता, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक परिसरामध्ये मोठ्या संख्येने हे आंदोलक जमा झालेले आहेत। त्यामुळे आज जर आपण बघितलं तर आज देखील काही महत्त्वाचे बदल, लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आलेले आहे। सगळ्यात महत्त्वाचं, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाकडे जी जे फ्लायओव्हरवरनं वाहतूक जाते ती मेट्रो सिनेमाकडनं वळवण्यात आलेली आहे। त्यासोबतच जी फ्रीवेवरनं येणारी वाहतूक आहे ती फ्रीवेवरनं येणारी वाहतूक सँडल्स रोड परिसरातनं पुन्हा मोहम्मद अली रोड आणि या भागातनं वळवण्यात आलेली आहे। या सगळ्यात आपण जर बघितलं तृप्ती, तर वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यामुळे लोकांना फटका बसत आहे या सगळ्या आंदोलनाचा आणि यामुळे वाहतुकीत काही इतरही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे आणि वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून हे डायव्हर्जन करण्यात आले। कारण पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक जर आहे तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक यासोबतच वडाळा परिसर, पायधुनी परिसर यासाठी ही वाहतूक या भागातनं वळवण्यात आलेली आहे। पालिकेच्या दिशेने जी वाहतूक येते आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक आणि मुंबई महानगरपालिका ही वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे। जो मुख्य रस्ता आहे तो मुख्य रस्ता बंद ठेवून तो मेट्रो सिनेमाकडनं वळवून पुन्हा त्यांना गोल मस्जिद होत जी मंत्रालयाकडे जाणारी वाहतूक आहे ही वाहतूक त्या बाजूनी पुन्हा मरीन ड्राईव्ह परिसरातनं मंत्रालयाच्या दिशेने वळवण्यात आलेली आहे। मात्र हीच जर वाहतूक तुम्हाला कुलाबा साईडला जायचं असेल तर हाच मार्ग पुन्हा कुलाबा साईडला त्या ठिकाणी वळवण्यात आलेला आहे। आणि या सगळ्या वाहतुकीच्या बदलामुळे जर आपण बघितलं तर आझाद मैदान परिसर, मरीन ड्राईव्ह, पायधुनी आणि वडाळा वाहतूक पोलीस जे आहे यांच्या माध्यमातून वाहतूक अतिरिक्तची कुमक ही वाढवण्यात आलेली आहे। या वडाळा वाहतूक पोलिसांना 35 तर आझाद मैदान पोलिसांना 35 अशा 70 जणांची वाहतूक कुमक या दोन चौक्यांना वाढवून देण्यात आलेली आहे। निश्चित अक्षय, धन्यवाद सविस्तर माहिती करता।